स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट आणि थोडं जलद गतीनं घ्यायचंय आणि सामना सुरू करायचा आहे. मॅचकडे आपण चालतोय. क्वालिफाय मॅच इथून जिंकणारा संघ सरळ बक्षीस पात्र फेरीसाठी निवडला जाईल आणि किमान एका बक्षिसाचा मानकरी ठरेल. बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू आहे, माफ करा. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलंय सुकेश भोपी. सुपर पहिलाच बॉल आणि 6 झालेली सुरुवात. सुकेश भोपीचा आक्रमक आपण दमदार असा फटका बघितला. बाद आहे. व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ बॅटिंग. जसे नंबर 31 इंटरनॅशनल मध्ये डेव्हिड वॉर्नर ही जर्सी परिधान करतो आणि आता इथे आपण ग्रामीण पातळीवरती वाकडी साडी सुकेशला पाहतो. फिल्डिंग चांगली, थोडे फंबल झालेत बट लगेच रन घेण्याचे प्रयत्न आपण पाहिले. तिकडे 2 धावा चोरलेल्यात. अक्षय आणि अक्षयसह आपण पाहतोय सुकेश हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी. आयकॉनिक आदित्य मोरे हा देखील विकल्प त्यांच्याकडे चांगला आहे, जो सध्या आपण पाहतोय खेळामध्ये आहे त्यांच्याकडे शॉर्ट रन साठी. पहिल्या की दुसऱ्या? पहिल्याच. ओके. क्या बात आहे. घाळीचे डोले आहेत सँडी पालकरांचे. त्यांचं जरूर कौतुक केलं पाहिजे. ओ इथे पहा, बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता. बॉलिंग मार्फत साहिल खानावकर व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला खेळाडू. आवडीचं टेनिस क्रिकेट सध्या हायलाइट करतो हा खेळाडू आणि त्याला आपण पाहतो आता इथून बॉलिंग मार्फत पहिलं षटक घेऊन तो आलाय. साहिल आणि साहिलसह आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच दुसऱ्या बाजूला क्षितिज. हे चांगले खेळाडू राहिले टीमचे. पार्ट ऑफ गेम चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं नेहमी राहतं. ओ समोर ऑन साइडला लॉंग ऑन मधून 6 रन साठी षटकार. पिच बॉल आणि लॉंग ऑनला आपण 6 रन बघितलेले आहेत. षटकार आलाय. 6 धावसंख्या जी होती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 13 या आकड्यावरती 0 गड्याचा मोबदला. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॉलिंग मार्फत साहिल. पुढचा बॉल पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे. ओ व्हॉट अ बॉल. जबरदस्त गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. प्रत्येक बॉलवरती वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. कधी सुकेश सरस ठरतोय तर कधी साहिल त्याच्यावरती हल्ला चढवतोय आणि प्रतिकार करतोय. संघाची धावसंख्या आपण बघितली तर टोटल वरती आता सध्या आपण 13 धावा 13 रन्स पाहतो पळकावरती लागलेल्या. आडवा बॅटनं सुकेशचा डाव आणि एक गाव तुझा एक गाव माझा ह्याच प्रकारची लढाई. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत 19 धावसंख्या 0 गड्याच्या मोबदल्यात यंगस्टर नावडेच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना सध्या बॅटिंग युनिट वाकडीचं चॅम्पियन वाकडी. एकोणीस धावसंख्या एक षटकाचा खेळ आपण बघितला तिकडे आणि
आता इथून ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला यश खानावकर पाहायला मिळेल बॉलिंग मार्फत. सुकेश आणि अक्षय हे दोन खेळाडू. स्ट्राईकला फलंदाज यार. ओ सुपर. सुरुवातीला आपण पाहिलं की गोलंदाज साहिलनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती ती सुरुवात करण्यासाठी जरूर आता इथून असणार आहे. पण साहिलवरती पहिला बॉल हल्ला चढला होता. आता इथून यश थोडासा आपण पाहतोय की वेगळ्या गोलंदाजीसाठी इंटेंट टाकण्यासाठी झालाय. आणि अक्षयला म्हणेन की स्ट्राईक एंडला आता संधी इथून मिळाली आहे बॅटिंग करण्याची जबाबदारी आहे. कारण बक्षीस पात्र फेरीचा आपण पाहतोय आता इथून हा सामना आहे. जिंकणाऱ्या संघाला किमान एक बक्षीस मिळणार आहे. त्यानंतर पात्रता फेरीचे सामने असतील. ओ समोर उडवायचा होता, फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये फिल्डर उपलब्ध. काऊ कॉर्नरला झेल. वेल जज कॅच. आघाडीची जोडी तुटली आहे आणि त्यामधून अक्षय मस्करचा डाव संपतोय. पहिला धक्का 19 ला 1 विकेट बाद. बॅटिंग वाकडी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता इथून आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच आदित्य मोरे. ओ सुपर. सुपर गोलंदाजी. यावेळेला आपण पाहिला तर आवाज होता जरूर तोंडामधून, परंतु बॉल जो होतो तो आपण जरूर बॅट्समनला बीट करणारा आणि स्पेशली बाउन्स जो होता तो भरपूर चांगला होता. त्यामुळे लाईन आणि लेंथ रीड करता आले नाही. आदित्य मोरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहता मिळतो. व्यावसायिक गटामध्ये हाही खेळाडू आपण अनेक मैदान सर्वाधिक जास्त एनडी डिव्हिजन मधून कुठला खेळाडू जर व्यावसायिक गटातील सामने खेळत असेल तर आदित्य मोरेचं नाव सर्वप्रथम आवर्जून घेतलं जातं. आदित्य प्रिया लॉजिस्टिक मधून आपण या खेळाडूला खेळताना पाहतो. अंडर 23, अंडर 20, 90. ओ ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉग ऑन मधून बॉल सीमा पार. सुपर षटकार. लढाई जर आपण पाहिलं ना आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई आहे. आणि या लढाईमध्ये एका बाजूला साहिल खानावकर आहे जो नावडेकडून खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आदित्य मोरे जो सध्या वाकडीच क्रिकेट हायलाइट करतो या मॅच मधून चॅम्पियन वाकडीकडून. गोलंदाजीसाठी आता इथून यश खानावकर. वन्स अपॉन टाइम रॉयल कोलंबोली मधून व्यावसायिक गट याही खेळाडून गाजवलाय. आता इथून गोलंदाजीसाठी तो देखील आपण पाहतो. ओ समोरच्या दिशेनं ऑन साइडला सुपर पॉवरफुल पंच स्मॅश केलाय बॉलला आणि इथे षटकार आपण बघितलाय. सुपर बॅटिंग. क्या बात आहे पा. व्हॉट अ शॉट. इज लाईक दॅट करण आम्हाला कौतुक केलं पाहिजे खेळाडूचं. आणि जरूर आपण पाहतो की पहा 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 काय फलंदाजी आहे. बॉडीचा वेट जो तो पायांवरती ट्रान्सफर केला होता. बॅटस्विंग जबरदस्त आहे खेळाडूचा. कनेक्शन फार चांगलं करतो आणि म्हणूनच आपण पाहिलं तर जिथून 10वीचं एज्युकेशन संपलं तिथून क्रिकेटमध्ये इतकी उंच भरारी घेतली आदित्यनं की अगदी आता वाकडीमधून दुसरं नाव आपल्याला ऐकायला मिळालं जो व्यावसायिक गटामध्ये आता वाकडीला आणि आपण पाहिलं तर या परिसराला रिप्रेझेंट करतो आणि त्यामधील आदित्य मोरेचं नाव अजून घेतलं जातं वाकडीमधून. सुरुवातीला आऊ पवार. हवेत बॉल चान्स आहे तिकडे फिल्डर ट्राय करतायत. जवळपास पोहोचले होते बट लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की बॉलला कॅरी करणं थोडंसं त्यांच्यासाठी कठीण झालं. पायांमधून बॉलला स्टॉप केलं. धावसंख्या जी होती आपल्याला आता इथून पाहायला मिळते अर्थातच झालेली आहे 33 धावसंख्या 33. 33 ला 1 विकेट 16.50 ची सरासरी. षटक क्रमांक 2 चा खेळ आता इथून संपलेला आपण पाहिलेला आहे. 15
16 आपण पाहतोय 5-0च्या सरासरीने चाललेत. डाव जो सुरू आहे तो पहिला आपचा. नवीन आता इथून खेळाडू पाहायला मिळेल तो म्हणजेच सागर खानावकर. 33 धावसंख्या, एक गड्याचा मोबदला. वाकडीचा लकी चार्म, लकी चार्म अर्थातच मोन्याबाई आज इन मध्ये आपण पाहतो त्यांना. फिल्डर तिकडे, ओ इकडे पहा मिसफिल्ड, फंबल झालेत, फायदा उचलला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. साहिलचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीलाच त्यांनी सूचना दिल्या होत्या की मस्तपैकी कीपरकडे एक थ्रो घे, बट फंबल झाले क्रिकेटर. आता विकेट कीपर आपण पाहतो की चौथालतो, अक्षरशः पिसलतो, बट इथे मास्टरमॅन आणि कूल आपण पाहतोय सेटअपनं लीड करतो या टीमला. कारण साहिल म्हटलं तर मग जन्मा नावडे टीमचा हिस्सा आहे, बट आज यंगस्टर नावडेमध्ये तो खेळताना आपण पाहतो, जो आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो इथे. नावडे बी आहे. टीमची धावसंख्या आपल्याला टोटल वरती पाहायला मिळते 35 झालेल्या. यंगस्टर नावडेनं टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग करायचा निर्णय, आणि स्पेशली साहिल वरतीच्या धावा आल्या त्या विस्फोटक होत्या. दुसऱ्या ओव्हरला कमबॅक झाला. 21 सुकेश, 4ला 14. ओ फटका फसलाय. फॉलो थ्री मध्ये कॉट अँड बोलची नामी निहाय संधी चालून आली आहे आणि संधीचं सोनं. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 2, आघाडीची जोडी नेस्त नाबूत. फलंदाज सुकेश बोबीचा डाव इथे गुंडाळलाय. 35ला 2 बाद, सुकेश बोबी बाद झालेत. नवीन आता खेळाडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करण्यासाठी. ओ अपर सेकंड स्लिप, फिल्डर तिकडे आहेत आणि जेल. बॅक टू बॅक रो मध्ये 2 विकेट सागर खानावकरला. आणि फलंदाज आपण पाहतो की आता इथून बाद होताना पाहायला मिळतो वाकडीचा. मोन्या म्हटलं तर मग आपल्याला नक्कीच प्रशांत गायकवाड यांचं चर्चा करणं गरजेचं राहील. कारण लकी चार्म आहेत आणि स्पेशली आपण जर पाहिलं तर ते जरूर आपण पाहिलं तर पोलीस निरीक्षक आहेत, असिस्टंट आहेत, आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. आज संघाचा हिस्सा आहेत. आणि स्पेशली प्रवीण दादा गायकर आमचे रॉकिंग कॉमेंटेटर, त्यांनी देखील इथून आपण पाहिलं तर आता या संघासाठी शुभेच्छा दिल्यात आणि अजूनही ते सामना पाहत आहेत या मॅच मध्ये. इथे विकेट आली आणि त्याचा आश्चर्याचा कडू धक्का इथून पूर्ण पवेलियनला बसलेला पाहायला मिळाला. 35ला 3 पडलेले आहेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. यंगस्टर नावडे बॉलिंग युनिट आणि बॅटिंगला आपण पाहतोय नवीन फलंदाज आदेश मस्करला संधी मिळाली. ऑन हॅट्रिक सागर खानावकर 2 रन्स देत 2 गड्यांना बाद केलेला 4 चेंडू फेकत असताना. सुपर. चला स्पीडअप करायचंय, मॅच कडे घेऊन चलेल. सेकंडला फलंदाज सर, लो फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्हचा फटका. काऊ मधून फिल्डर पाठलाग करतात बॉलचा, फंबल झाले. सेकंडचा कॉल आहे, 2 धाबा आदित्य मोरे अगदी जबरदस्त कंप्लीट करतोय. क्या बात आहे, सुंदर आपण पाहतोय रनिंग अँड बिटवीन द विकेट.
बिटवीन आदित्य मोरे आणि आदेश मस्कर. दोन्ही एकाच श्रेणीचे खेळाडू आहेत. दोघांनी आपण पाहिलं तर अलीकडचा काल गाजवला क्रिकेटचा. आदित्यनं बॅटिंग मार्फत बॉलिंग मार्फत आणि आपण पाहिलं आदेश देखील एक ऑलराऊंडर म्हणून प्रतिभा टाकतो आपल्या टीम मध्ये वाकडीच्या युनिट मध्ये. यॉर्कर लेनचा बॉल हाल्फ हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न आपण पाहिला तिकडे. गोफणी सारखी बॅट फिरवली होती. कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. सो बॅड कनेक्शन अँड ओनली वन सिंगल. ओव्हर कंप्लीट. ओव्हर क्रमांक 3 चा डाव. 39-13च्या सरासरीनं शेवटचा एका षटकाचा खेळ बाकी आहे. 3 बाद वाकडी. अश्विन दादा भोपी, सलमान खान सारखी पर्सनॅलिटी त्यांची. आता फक्त त्यांचा एकच आहे. आमच्यामध्ये ती ताकद आहे. आम्ही आणू शकतो. अजून 4 टीम ऍड करू शकतो. 12 टीम कॅन्सल झालेत आतापर्यंत. आता मी कॅल्सी मारली. 12 टीम आहे ना, लॉस पडल्यानंतर कॅन्सल झालेत. 39 ला 3. ओ रन घ्यायचा प्रयत्न आहे. क्या बाद आहे. अतिशय चालाक पद्धतीने ही धाव कंप्लीट केली आदित्य मोरेनं. याच गोष्टींसाठी तो परिचय त्या. जशी चान्स मिळाली ती धाव कंप्लीट करताना आपण बघितलं आदित्यला. रन घेत असताना पहा तिकडे किती वेगाने आले होते. बॉल कलेक्ट करायच्या आधी पोहोचले देखील. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आणि स्पेशली स्ट्राईक हवी होती. ती स्ट्राईक आता त्यांच्याकडे आहे. 4 ला 14 आदित्य मोरेनं दिल्यात संघासाठी. संदेश बॉलिंग मार्फत अंतिम षटक टाकण्यासाठी यंगस्टार नावडेकडून स्ट्राईकला फलंदाज तयार आहेत. 40 रन लॉस ऑफ 3 विकेट. फर्स्ट हाफचा डाव 51 धावांपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस कम्प्युटरचा अहवाल सांगतोय. 5 बॉल शिल्लक आहेत. संदेश टू आदित्य. वाडव्या बॅटने खेळायचा होता. फिल्डर आहे तिकडे. लेग स्लिपला चांगलं स्टॉप केलं बॉलला. कुठल्या प्रकारची रन नाहीये आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे त्या टीमची धावसंख्या आता इथून जरूर पाहायला मिळते आपल्याला की 40 वरती थांबलेली आहे. पुढचा बॉल खेळाडू तयार. हाल्फ हेलिकॉप्टर पुन्हा एकदा. फिल्डर आहे तिकडे. वडा कॅच. लॉंग ऑन मध्ये साहिल कानावकर फार दूर नव्हते. बॉल पर्यंत पोहोचले आणि वेल जज करत एक जजमेंट न भरलेला सुंदर झेल टिपलाय. 40 वरती 4 फलंदाज बाद झालेत वाकडीचे आणि महत्वाचा फलंदाज स्पेशली VIP विकेट टेकेड बाय संदेश अँड कॉन्ट्रीब्यूट बाय साहिल कानावकर. विकेट पडल्या. 40 ला 4 विकेट पडलेल्या आहेत वाकडीच्या. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आता इथून धावा बनवण्यासाठी वाकडीकडे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मॅच फिनिशर रिसेंट प्रिव्हियस मॅच ज्यानं जिंकवली होती एक षटकार ठोकत त्याला फिनिशिंग टच देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता पाठवलंय कॅप्टननं. जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय आकाश गायकवाड. स्विंगर बॉलर आणि स्पेशली आपण पाहिलं तर हार्ड हिटर बॅट्समन टीम वाकडीचा. बॉलिंग मार्फत संदेश तयार आहे. 40 धावा चांगल्या बनवल्यात मिळून वाकडीनं. वडा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणत बॉलिंग आपण करताना गोलंदाजाला पाहतो. अँड दे सेट माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल फुलफिल गोलंदाजी आणि अगदी बॉलिंगचा फील देतोय ते. ओ अनदर वन. दॅट टाइम मिस झालेत पुन्हा एकदा. अगदी आपण पाहिलं तर मीडियम पेसचा बॉल. बॅट्समनला बॉलची लाईन आणि लेंथ रीड करता आली नाही. चेंडू डिलिव्हर्ड कसा करतायत त्यानंतर कशा पद्धतीनं बॉलला अगदी स्ट्रोक खेळायचं यामध्येच ते गुंतले गेले आणि आता इथून गुंता निर्माण झाला. डॉट बॉलला एक लेग बाईटची धाव त्यांनी घेतली. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकला आता इथून आदेश पाहायला मिळेल. धावा येते धावफळकावरती आपण पाहतो इथे 41. 10.70 ची सरासरी बॅटिंग करत असताना. शेवटचा एक बॉल फॉर टार्गेट सेट. आणि टार्गेट सेट करण्यासाठी अंतिम बॉल असताना आपण पाहतो फटका खेळलाय लॉंग ऑन मध्ये. साहिल पुन्हा ओ साहिल बीट.
आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. लास्ट ओव्हरला आपण पाहिलं की जरूर थ्रिलर बनवायची होती. हा मनसोबा कुठेतरी आपण पाहिलं की थांबवलाच होता गोलंदाजानं, संदेशनं. बट लास्ट बॉल वरती आलेला चौकार त्यांच्यासाठी आल्हाददायक. आउटफील्डनं थोडासा चकवा दिला आणि इथे आपण पाहतोय एकूण धावसंख्या 45 पाहायला मिळते. 4 गड्यांचा मोबदला यंगस्टर नावडे आणि त्याच सोबत आपण पाहतो ते म्हणजेच इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाकडी. कसं दर्शन घेतोय. नाही, हे संजय साठी होतं आणि संजय अगदी चकला देखील गेला. दस का 20 करने में शातिर ये साला है. दिल में कन्फ्युजन गडबड घोटाला भाई. नाही पण एका क्षणासाठी वाटले कारण पिवला जो आपण पाहिला तर प्रकाश होता, आता तर गायबच झालाय. मी म्हणून म्हटलं की ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे आणि रिसेंटली आहे ते, कारण बघा 4 वाजलेत. 45 आपण धावसंख्या बघतोय तिकडे. 4 गड्यांचा मोबदला यंगस्टर नावडे आणि वाकडी. 24 ला 46 ची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा आणि थोडं जलद गतीने आपण सामना कव्हर करायचा आहे. प्लीज तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, स्पीडअप करा आणि थोडं जलद गतीनं तुम्हाला सामना कव्हर करायचा आहे. चला मॅच कडे आपण जाऊ. धावा चेस करायच्या आहेत 46. सुरुवात पहिलं षटक आदित्य आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, स्ट्रेट हिटला, माफ करा, आणि चौकार एका टप्प्यानं. साहिल, फटका भरपूर चांगला होता, स्ट्रेट बॅटने खेळलाय. 4 रन इथे आपल्याला पाहायला मिळाले. पहा थोडेसे आत आले होते आणि त्यानंतर फुटवर्कचा वापर केला आणि त्या बॉलवरती आघात करायचा प्रयत्न. कोणी फिल्डर नव्हते तिकडे. फिल्डिंगची रचना एक कर्नलला आदेश, त्यानंतर लॉंग ऑफ पासून थोडेसे ऑर्थोडॉक्स आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. आडव्या बॅटने घ्यायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा, पण संच अतिरिक्त 1 धाव आणि एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे. संघाच्या खात्यामध्ये धावा देखील आपल्याला अपग्रेड होताना पाहायला मिळतात आणि टोटलला आपण बघतोय इथून 5 धावा लागलेल्या आहेत. 0 गड्याचा मोबदला. साहिल, प्रथमेश,
23 ला 41 ची गरज. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. आदित्य. पुढचा बॉल. ओ हॅमर केलाय बॉलला. पाठलाग होतोय बॉलचा, बट बॉलचा वेग थोडा जास्त आहे फिल्डर पेक्षा आणि बॉल जाईल अवाक्याच्या बाहेर. पडद्याआड आणि बाउंड्रीच्या पल्ल्याड. चौकार. पॉवर पॅक बॅटिंग मध्ये बा. हॅमर शॉट. इंग्रजी भाषेतील लॅटिन वर्ड्स. रन पाहायला मिळत आहेत. अजून एक चौकार आणि त्या चौकाराच्या सह 4. 9 धावा धावफळकावरती टोडलला. पाठला करायचा 22 बॉल मध्ये 37 धावांचा. साहिल वरती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं ओझं घेऊन तो अगदी मैदानाच्या मध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून लीड करतोय आणि चांगलं मी म्हणेन की दायित्व त्यानं आतापर्यंत साकारलेलं आहे मॅच मध्ये. स्ट्राईकला तयार आहे खेळाडू. फिरून खेळायचा प्रयत्न होता पहा तिकडे लेग स्लिपला. वॉट अ कॅच. विकेट आली महत्वाची. कहाणीमध्ये ट्विस्ट आणि मॅच अजूनही जिवंत आहे. या मॅच मध्ये सुरुवातीलाच आता विकेट पटकावलेली आहे. इथून साहिल खानावकरला पाठवलंय डग 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 आउट मध्ये. बॅट्समन बाद. चला थोडं स्पीडअप करा. थोडस जलद गतीनं घ्या प्लीज. मॅचकडे आपण जाऊ. 9 धावा 1 गड्याचा मोबदला. 9 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट 46 आणि विकेट थोडं दडपण टाकणारी होती. ओ डिफेन्स केला गॅप मधून बॉल. पाठलाग होतोय बॉलचा. पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डरनं पाठलाग केलाय आणि मुख्य एंडला थ्रू आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयचे इफर्ट भरपूर चांगले त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आपल्याला 11 वरती पोहोचताना पाहायला मिळते. 11 ऑन बोर्ड आतापर्यंत झालेली धावसंख्या. 1 गड्याचा मोबदला आपण बघितलेला आहे. क्षितिज आणि प्रथमेश. 20 ला 35 ची आवश्यकता. वाकडे आणि यंगस्टर नावडे 2 मध्ये मॅच. दोन्ही टीम आपण जर पाहिलं तर अगदी तेवढ्याच चांगल्या आणि तेवढ्याच चांगल्या कॅलिबरच्या. या पूल मधून आपण जर विचार केला तर स्ट्रॉंग झोन सगळ्यांचा जो ऑडियन्स पोल जन वन नितलस विराज स्पोर्ट खेडूकपाडा यांच्या बाजूने होता.
एक गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, गॅप नाहीये तिकडे कारण प्रोटेक्शनला आदेश मस्कर आहेत आणि चांगली आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. जस्ट आपण पाहतोय ती जरूर एक सिंगल घ्यायचा प्रयत्न राहिलाय तो म्हणजेच क्षितिज म्हात्रेचा. एकूण धावा धावफलकावरती आपण 13 पाहतो. शेवटचा एक बॉल बाकी आता. शेवटचा एक बॉल आपण पाहतो की बाकी आता. इथे पहा हा चेंडू आणि इथे फलंदाज बाद. ओव्हर क्रमांक 1, 13 धावा झालेल्या आहेत. नो जर पाहिला तो फर्स्ट इम्पॅक्ट आपण जर पाहिला जो फ्रंट टोचा होतो आणि फ्रंट टो आपण जर पाहिले तर नोच्या जर पुढे असेल ना तर तो नो बॉल गृहीत धरला जातो. आणि आदित्य मोरेचा हा मोठा प्रॉब्लेम राहिलाय. रिसेंट जो बॉल तुम्ही चेक करा आम्ही तो चेक केला आणि तो तसाच आम्हालाही थोडासा निदर्शनास आला होता. त्यामुळे थोडंसं मी नक्की सांगेन वाकडीच्या गाडूना की पंचांचा तुम्ही आदर केला पाहिजे. मॅचकडे घेऊन चलेन. पा इकडे हा बॉल, पा तिकडे फिल्डिंग थोडी खराब आणि आता इथून धावा 4 येताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जी आहे ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जरूर आपल्याला 17 या आकड्यावरती जाताना पाहिलेल्या. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो म्हणजेच क्षितिज. फिल्डिंगला थोडेसे फंबल झाले आणि फायदा तिकडे लगेच मिळाला बॅटिंग करताना नावडेला. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. ओव्हर क्रमांक 2, 17ला 29 धावांची आवश्यकता. ऑन साइडला खेळलेत. ऑन ड्राईव्हचा फटका, 1 रन कंप्लीट. सेकंड साठी निघालेत आणि आपण पाहतो की जरूर इथे एक सिंगल थोडा प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न. 16ला 28 धावांची आवश्यकता. सोळा चेंडू आणि 28 धावांची गरज होती. आता इथून 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला. खेळाडू तयार असेल. इथे हा चेंडू, चांगला चेंडू आहे. आदेश फिरकीपट्टू आहे. प्रत्येक डॉट बॉल जो आहे तो प्रेशर क्रिएट करणारा राहील आणि मी आधीच चर्चा केली की अशा टाइमला या मोमेंटला ज्यावेळेला आपण पाहतो की हवेमध्ये थोडेस आपल्याला गुलाबी थंडीचा जो कहर जाणवतो त्यावेळेला फिंगर रोलर जास्त मदत करतात धावा थांबवण्यासाठी. आणि इथून ते चित्र आता आदेश कदाचित दाखवेल का. ओ लिडिंग एज आणि इथून बॅट्समन आउट. आकाश गायकवाडचा झेल आणि महत्वाचा गडी गारद. नावडेला हा धक्का, फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये एंटर होईल. 18ला 3 बाद आहेत. सागर खानावकरला संधी दिली आता इथून बॅटिंगची. क्षितिज आणि सागरवरती जबाबदारी असणार आहे. क्षितिज जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा पाठलाग होणं आणि त्यासाठी आस लावणं नावडेच्या समीक्षकांचं तर मी म्हणेन की बनतच.
कारण खेळाडू देखील तसा आहे क्षितिज. अनेक मैदानं गाजवलेत. मग गुपचूप नावडे संघ असेल, त्यानंतर आताचा यंगस्टर नावडे संघ असेल, या संघामधून आपण पाहिलं की जरूर चांगला खेळ या खेळाडू अगदी सातत्यानं केलाय. सागर स्ट्रायगेनला आदेश. ओ क्लीन बॉल, दांडी गोल. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड. बॅट्समन आउट आणि हा धक्का. 18 वरती 4 फलंदाज बाद. सुपर बॉलिंग. ओद विकेट ना गोलंदाजी. त्यानंतर यॉर्करचा वापर केला. फुलटॉस बॉल यष्ट्यांना हिट झाला आणि यष्ट्या तिकडे उद्ध्वस्त झाला. यष्टी वाकवली गेली, बॅट्समनला बाद केलाय. 18 वरती 4 फलंदाज बाद आहेत. येणारे 13 बॉल आणि 28 धावांची गरज. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये, अडचणीच्या काळामध्ये मधल्या फळीमध्ये जबाबदारीचं ओझं आहे आणि ते जबाबदारीचं ओझं पेलण्यासाठी कॅप्टननं पाठवलं सर्वेशला. सर्वेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता इथून आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर नावडे आणि नावडेच्या विरोधामध्ये वाकडी. धावा चेस करत असताना बॅटिंग युनिट नावडेचं. पण 18 आतापर्यंत आपण बनवताना त्यांना 4 फलंदाज बाद होताना बघितले त्यांचे. नवीन खेळाडूला संधी मिळते. सर्वेश जबाबदारी पेलतोय की नाही पेलतोय पाहण्यासाठी मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 2 मधून शेवटचा 1 बॉल बाकी. हो, यावेळेला देखील चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉल आजच्या बाजूने वळतोय. पहा, फिंगर रोलर. ओ वॉट अ बॉल. जबरदस्त बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. आदेशचं षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ. 9च्या सरासरीनं आपण पाहतोय धावा 18 आणि उर्वरित 12चा आतापर्यंत प्रवास चेंडूंचा बाकी आहे आणि त्यामध्ये 28 धावा आता इथून जिंकण्यासाठी आव्हानात्मक स्कोर वाचलाय. चला स्पीडअप करा. मी फास्ट घ्या. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज आहे आता. 12 चेंडू 28 धावा. कसा खेळ होणार आहे पाहणं महत्वाचं जरूर आहे. 18 लॉस ऑफ 4. आविष्कार निर्णायक षटक आता आहे. वेग होता बॉल मध्ये, वेग होता बॉल मध्ये. ऑनफिल्ड अंपायरचा लिगल बॉलचा इशारा आणि बॅटिंग टीम कडून त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. येस, ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयासोबत जात आहेत आणि अगदी फेअर बॉलचा इशारा तिसऱ्या पंचांचा. 11 बॉलला आता गरज आहे ती म्हणजेच 28 धावांची. इथे हा चेंडू पाहतो आपण. यावेळेला वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 रन एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे आणि संख्या फलकावरती 19 धावा रेखटल्या जातील. 1 न धावसंख्या वाढतीये. आविष्कार आपण जर पाहिला तर जरूर बॉडीपासून दूर ठेवणारी गोलंदाजी करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल आविष्कार. भरत पाटील 40 प्लसचे लिजंड बायकरमॅन खेळाडू, त्यांचा सुपुत्र. चांगली गोलंदाजी, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते.
बॅट स्विंग देखील होत नाहीये बॉलवरती. स्पेशली या मोमेंटला बॅट स्विंग करणं गरजेचं आहे. वाईट जाईल नाही जाईल तो पुढचा भाग राहील. 10-27. समोरच्या दिशेनं उडवलाय फिल्डर आहेत आणि बॉल त्यांच्या डोक्यावरतून कटआउटला बेधडक धडकतोय. षटकार आलाय. पुढचा चेंडू घेऊन आविष्कार तयार. 9-21 अजूनही पाहिजे जिंकण्यासाठी. समोरच्या दिशेनं फॉलोथ्री मध्ये ओ डेंजर एंड कडे आहेत. नॉन स्ट्राईकला अगदी आपण पाहतोय ड्रामा घडलाय. ऑनफिल्ड डिसिजन आउटचा आणि हा निर्णय अगदी आपण पाहतोय की आता इथून वॉर्नरूम मध्ये पाठवलाय पंचांनी. येस बाद आहेत. खेळाडू बाद आहेत. नवीन आता इथून खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. अजून मॅच म्हणून फसली नाहीये. नावडे संघाची बॅटिंग चांगली आहे आणि स्पेशली एक मोठा फटका या मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर फॉर्च्यून विकेट आहे आणि जास्तीत जास्त फ्रंटलाईन अटॅक झालेत मिड विकेटला आणि लॉंग ऑन मध्ये आपण षटकार बसताना बघितलेत. सो आपण पाहिलं तर बॉल थोडा फास्टली येतो बट बॅटवरती बसल्यानंतर बॉल आपण पाहिलं तर पलीकडे जाण्याच्या चान्सेस ज्या त्या भरपूर आहेत. त्यामुळे इथून या धावा बनण्याचे चान्सेस आहेत अजूनही. यात काही मात्र शंका नाहीये. आविष्कारनं क्विक ऍक्शनला आपण पाहिलं की रनिंग त्याची स्टॉप केली आणि हिट करायचा निर्णय घेतला. ओ फॉलोथ्रीला पुन्हा एकदा बॉल स्वतःच्या फॉलोथ्री मध्ये अडकवलाय. लास्ट जबाब गोलंदाजी. 7-21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. फुल टॉस आहे. टोळ वसूल करू शकले नाहीयेत. मोठ्या फटक्याची गरज होती. आता स्कोरिंग शॉट यायला हवा होता. सेकंडचा कुठलाही प्रोटोकॉल नाहीये. एकाच धावेवरती समंजसपणा दाखवलाय. कारण इथून माहिती आहे क्षितिजला स्ट्राईक आपल्याकडे असणं फार महत्वाचं झालं आता. 6-20 मॅच आता आपण पाहतो थोडीशी नावडेच्या बाजूने मी म्हणेन की कमी झुकलेली पाहायला मिळत आहे. तर इथून पर्सेंटाईल जी मॅच आहे ती बहुतांश प्रमाणामध्ये वाकडीकडे त्यांनी खेचून आणल्या बॉलिंगच्या माध्यमातून. 6-20 धावांची अजूनही गरज असणार आहे. 6 चेंडू 20 धावा. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हारेल कोण रसेल इतिहास आणि कोण ठरेल खास यासाठी हा चाललेला ठास. क्षितिज आपण पाहतोय म्हात्रे याच्यावरती जबाबदारी आहे आता. 11 चेंडू 15 धावांची गरज. 6-20 ची आवश्यकता आहे. नवीन खेळाडू नवीन बॉलर आता इथून आपण पाहतो हनुमान मस्कर. चांगल्या कॅलिबरचा खेळाडू आहे आणि आतापर्यंत बरीच मैदानं गाजवले त्या खेळाडूंना. येणारे शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. हनुमान फडके आणि समोर आपण पाहतोय क्षितिज. 11ला 15 धावा ज्यानं आतापर्यंत जमा केल्यात. ज्या धावा आपण पाहिल्या तर 2 ओव्हरमध्ये त्यानं जमा केल्या तसं पकडूया. त्या धावा त्याला आता 6 बॉलमध्ये त्यामध्ये एका मोठ्या फटक्याचा समावेश अजून एक्स्ट्रा ऍड करणं महत्वाचं झालंय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. वाकडी वर्सेस पुढचा बॉल. खेळाडू तयार. यावेळेला आपण पाहतोय वाईडचा इशारा अंपायर्स कॉल. एक्स्ट्रा 1 रन अतिरिक्तच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे संख्या फलकावरती आपल्याला 1 धाव एक्स्ट्रा पाहायला मिळत्या. एका धाव्यानं धावफलक पुढे सरसावलं जात आहे आणि 27 धावा धावफलकावरती जिथे आपल्याला 5 गड्यांचा मोबदला पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल 19 धावांची गरज. एक मोठा फटका या मॅच मध्ये आपल्याला जरूर
आतापर्यंत मी म्हणेन की जरूर सॅन्डी पालकर सर तीक्ष्ण घारी शेडवले त्यांचे जो आवाज दिला होता वाईड सुरुवातीलाच बॉल पडण्याआधी तोच कदाचित मी म्हणेन की सूचना दिल्या असाव्या कदाचित. ओ फिल्डर आहे तिकडे लॉंग ऑनला चान्स विकेट क्षितिज. आता इथून आपण पाहतोय जो एक दिवा पेटला होता आशेचा विजयाच्या तोही दिवा विझला जातोय आणि इथून फलंदाज बाद होतोय. 6 धक्के बसलेत 27 वरती बॅटिंग युनिट नावडेला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश आता आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तिला जबाबदारी जरूर पेळावी लागेल कारण आता जास्त वेळ उरला नाहीये. आता इथून आपण जर पाहिलं तर संधी समसमान राहिली नाहीये. आता फक्त आणि फक्त फाईट करो यापेक्षाही वेगळा कुठलाही मी म्हणेन की मार्ग त्यांच्याकडे नाहीये. येणारे बॉल बाकी आहेत इथून 5 आणि 5 बॉल मध्ये अजून 19 धावांची गरज आहे. इथे 3 बॉल मध्ये 14चा सामना आम्ही पाहिला होता. एक नारिवली संघ त्यांच्या अगेन्स्ट मध्ये दुंद्रे संघ. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं की 1 चेंडू आणि 4 धावांचा सामना देखील आला होता. त्यानंतर व्हाईट बॉल पडला 1ला 3 आल्या आणि 2 धावा झाल्या शेवटच्या आपण पाहिल्या बॉलवरती देखील एका धावेनं तो सामना अगदी पराभूत झाला दुंद्रे संघाचे खेळाडू. त्यानंतर एक सामना आपण पाहिला बुर्दुल वर्सेस शिवकर तो सामना देखील 1 बॉल 6चा पाहिला. समोर खेळायचा होता आपण पाहतोय बॉल चाललाय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये शॉर्ट लेग मधून. त्यानंतर सेकंडचा कुठलाही कॉल नाही आहे सो एकच धाव इकडे. एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे. आयुषला स्ट्राईक एंडला आणण्याचा हा प्रयत्न यशच्या माध्यमातून. एक धावसंख्या 28च्या घरात. 4 चेंडू आणि इथून आता अजूनही गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. 4 चेंडू 18 धावा. एक मोठा फटका मारणं गरजेचं आहे. यापेक्षाही वेगळा कुठलाही पर्याय नाही आता. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है लेकिन हम लड़े ही नहीं है गलत बात है. लढाई जारी है. आदेश प्रयत्न करतोय बट हा बॉल स्टॉप करणं एवढं इझी नव्हतं. फास्ट मी म्हणेन चेंडू खेळला नव्हता तर बंदुकीतून गोळी सुटली होती. इतक्या वेगानं बॉल गेला जलद गतीनं लॉंग स्टॉपला. 4 रन आल्यात. चौकारानं चित्र बदललं जाईल. समीकरणामध्ये चेंजेस होत आहेत. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ त्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेटचा आता अगदी आपण कुरुक्षेत्रामध्ये जिथे 3ला 14 पाहिजेत. नावडेच्या विरोधात वाकडी आडव्या बॅटनं खेळल्यात. फिल्डर आहे तिकडे बॉलचा पाठलाग होतोय. लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग. थ्रो पहा तिकडे मुख्य एंडला धावा घेत असताना इथून आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा आता जरूर प्राप्त झाल्यात. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉलला आता इथून गरज 12 धावांची. एक मोठा फटका षटकाराचा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगीन. एक डॉट बॉल वाकडी या मॅच वरती आपलं वर्चस्व निर्माण करेल. दोनला 12 हव्यात आणि त्यामध्ये आपण पाहतोय लाजवाब फिल्डिंग आविष्कार कडून. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाल्या. वाकडी संघ नक्कीच सुकेश चर्चा करतायत वाकडी नावडेच्या खेळण्यासोबत आणि चर्चा खरी आहे. एकही सामना या सीझनला आपण जर पाहिला ना हा 5वा सामना आहे त्यांचा चॅम्पियन वाकडीचा. गतवर्षी भरपूर चांगले खेळले होते आणि सामना विन देखील होत होता आणि चर्चा किती होत्या कारण आपण पाहिला एक दोनरेपडा डे नाईट फॉर्मॅट मध्ये सामना आदित्य. त्यानंतर आता आपण पाहिलं तर संघही चांगला बांधला तरी देखील विजय काहीसा मिळत नव्हता. परंतु चिंचवलीची स्पर्धा असेल ना तर गावदेवी चॅम्पियन वाकडी मग त्या स्पर्धेमध्ये जिंकताना पण बहुतांश प्रमाणामध्ये बघितला. चला स्पीड अप करा. जास्त वेळ आता नाही आपल्याकडे. स्पीड अप करा. समोरच्या दिशेनं हा बॉल चांगला फटका खेळला. 6 रन इथे येतात. 6 धावांनी पराभूत झालेत नावडे संघाचे खेळाडू. फाईट बॅक भरपूर चांगली होती. दोन्ही संघाचा आम्ही जरूर इथे आभार व्यक्त करू. विजेत्या संघाला शुभेच्छा देऊ आणि मॅन ऑफ द मॅचचं टायटल